नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर विश्वास आरोटे, राज्य सरचिटणीस, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई. खरं तर आमच्या महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तथा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, ऑल इंडिया जर्नलिस्ट असोसिएशनचे मार्गदर्शक आणि ज्यांनी आपल्या लिखाणातून सर्वसामान्य पत्रकारांना उभे करण्याचं काम केलं आणि संपूर्ण महाराष्ट्रात नसेल तर महाराष्ट्र, गोवा, दिल्ली, बेळगाव, गुजरात या 7 प्रांतिकमध्ये ज्यांनी सर्व पत्रकारांना उभं राहण्याचं काम केलं. याचबरोबर पत्रकारिता असेल, शैक्षणिक क्षेत्र असेल, सर्व क्षेत्रामध्ये ज्यांनी आपलं आयुष्य समाजासाठी अर्पित केलं असे आमचे वंदनीय, अतुलनीय आणि आमचे संघटनेचे फायर ब्रिगेड म्हणून ब्रँड ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते संजयजी भोकरे साहेब यांच्यावर 2 दिवसापूर्वी त्यांना जिवे मारण्याचा कट रचण्यात आला. हा कट सांगली येथील कर्तव्यदक्ष पोलिसांच्या प्रयत्नामध्ये उदयास आला. खरं तर त्याबद्दल मी पोलीस यंत्रणेचा आभार मानतो. खरं तर संस्थापक, राज्य संघटक म्हणून ते काम पाहत आहेत आणि यांना 2 एकर क्षेत्र या संस्थेचं आहे. संजय प्रल्हाद भोकरे यांचं वैयक्तिक नाही, ती संस्थेची मालमत्ता आहे. हे संस्थेची मालमत्ता हडप करण्यासाठी काही मास्टर माइंड लोकांनी संजय प्रल्हाद भोकरे यांना जिवे मारण्याची सुपारी दिली आणि या सुपारीमध्ये असणारे 3 जणांना अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून संजय प्रल्हाद भोकरे यांना जिवे मारण्याची सुपारी त्यांना फडतरे हा फरार आहे याच्याकडून मिळाली. पण याच्या पाठीमागचा खरा मास्टर माइंड हा मात्र वेगळाच आहे हे सर्वांकडून ऐकवण्यात येत आहे. त्यामुळे मी राज्याचे गृहमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांना विनंती कराल का संजय प्रल्हाद भोकरे यांना तातडीने सुरक्षा वाढवावी, याच्यातील मास्टर माइंडचा तपास करण्यासाठी वेगळी टीम तयार करण्यात यावी. अन्यथा राज्यभरामध्ये आम्ही याविषयी सर्व निवेदन देणार आहोत. राज्यातील सर्व पत्रकार रस्त्यावर उतरतील आणि आझाद मैदानावर जोपर्यंत ह्या प्रकरणाचा तपास योग्य लागत नाही तोपर्यंत आम्ही आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहोत. तरी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा सडेतोड तपास लावावा